जसं की अरिस्टॉटल यांना काय म्हटलं, की आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. परंतु ही व्याख्या बऱ्याच जणांना मान्य नव्हती. काही मानसशास्त्रज्ञ होते, की ज्यांना त्याच्यावर काय केले, प्रश्न उठवायला सुरुवात केली. जसं की आत्मा म्हणजे काय? आत्मा कुठे असतो? अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ लागले. मग त्या ठिकाणी काय केलं, तर आत्मा हा शब्द काढण्यात आला. आत्मा शब्द हा बाहेर करण्यात आला आणि आत्मा या शब्दाऐवजी मन हा शब्द घेण्यात आला. कुठला शब्द? तर मन हा शब्द घेण्यात आला. म्हणजेच व्याख्या कशी तयार झाली? तर मनाचा अभ्यास करणारी शास्त्र ते मानसशास्त्र. ही व्याख्या मग समोर आली. परंतु ही पण व्याख्या सर्वांनी मान्य केलेली नाहीये. काही जणांनी मग प्रश्न विचारणा केली, की मन म्हणजे काय असतं? मन कुठे असतं? तर हे प्रश्न मात्र निरुत्तरित राहिले. त्याला कुठलंही उत्तर मिळालेलं नाहीये. परंतु ही व्याख्या जी आहे ती मॅगडिगल यांनी काय केली? उचलून धरलेली आहे. म्हणजेच एक प्रकारे त्यांना काय केलं आहे, या व्याख्येला समर्थन दिलेलं आहे. मग पुढे जाऊन त्यांनी याच्यामध्ये थोडासा बदल केला. ही सुरुवातीची व्याख्या कशी होती, तर मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. तर मॅगड्युगल यांनी ही व्याख्या केली. मॅगड्युगल म्हणतात, की मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र ते मानसशास्त्र.